दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा अष्टादशाक्षरी मंत्र आहे. यामध्ये आरंभाला दिगंबरा दिगंबरा या दोन शब्दाने म्हणजे ही दोन संबोधन आहे. सगळी संबोधन आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. तर प्रथम दिगंबरा दिगंबरा या दोन शब्दांनी साक्षी स्वरूप आत्म्याचं जे साक्षी रूप आहे म्हणजे शुद्ध अहम पदार्थ जीवाचं शुद्ध स्वरूप याचं अनुसंधान हे पहिला शब्दाने आहे. दुसऱ्या दिगंबरा या शब्दाने आणखी सर्वव्यापी सर्व विश्वाला अधिष्ठान असं जे ब्रह्म आहे, परब्रह्म ज्याला म्हणतात. प्रत्येक ब्रह्म आणखी परब्रह्म, अहम आणखी ब्रह्म हे दोन्हीही एकच आहेत. हे व्यापक ब्रह्माचं स्वरूप परब्रह्माचं स्वरूप त्याचं अनुसंधान दुसऱ्या दिगंबरा या संबोधनाने केलेलं आहे. तेच ब्रह्मस्वरूप भक्तांचं संरक्षण करण्याकरता, संरक्षण याचा अर्थ भक्तांची बुद्धी शुद्ध करून आपल्या ठिकाणी आणखी स्थिर करणं हे संरक्षण आहे. त्याकरता श्रीपाद वल्लभ हे तिसरं संबोधन आहे. श्रीपाद आणखी वल्लभ असे दोन शब्द याच्यामध्ये आहे. श्री ही पादेजस्य ज्याच्या चरणाजवळ श्री आहे. लक्ष्मीयुक्त आणखी परमात्मा, शक्तियुक्त परमात्म्याचं परब्रह्माचं आणखी स्मरण श्रीपाद या संबोधनाने केले. तेव्हा सर्व श्री लक्ष्मी देवी ज्याच्या जवळ आहे आणि तो म्हणून सर्वांना वल्लभ आहे, प्रिय आहे. सर्वांची संकट दूर करणारा, सर्वांना आणखी संकटातून मुक्त करून सर्वांचं कल्याण करणारा तो आहे. म्हणून तो वल्लभ आहे, प्रिय आहे, सर्वांनाही प्रिय आहे, भक्तांना. तेव्हा सर्व श्री मायाशक्ती ही ज्याच्या जवळ आहे आणि सर्वही भक्तांना जो अत्यंत प्रिय आहे, ते कसा आहे, भक्तांची संकट दूर कसा करतो हे पुढच्या यशामध्ये दाखवलेलं आहे. श्रीपाद वल्लभ नाम प्रापहि नक्र गजेंद्र विव द्रौपदी अंबरीश शोरग्रसित द्विजमेव. चार भक्तांची उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहे. नक्र गजेंद्र, नक्राने गजेंद्राला सध्या आहे. अत्यंत आर्त होऊन भगवंतांना तो बोलावतो आहे. त्यावेळी भगवान हे त्या ठिकाणी येऊन त्यांनी त्या नकराचा नाश करून गजेंद्राला मुक्त केलं. गजेंद्राला म्हणजे त्या गजयोनीतून गजाला सोडीवलं, पण त्या गजयोनीतूनही त्याला तो भगवत भक्तांची वैकुंठ लोकामध्ये राहणारे जे भगवत भक्त आहेत त्यांची स्वरूप धारण करून त्यांचं रूप त्याला मिळालं आणि तो वैकुंठ लोकाला गेला. द्रौपदीचं हे उदाहरण आहे. द्रौपदी कौरवांची विटंबना करण्याचं ठरलेलं दुःशासन. त्यावेळेला आर्त झालेल्या द्रौपदीनं हाक मारल्यानंतर त्या ठिकाणी येऊन तिला वस्त्र देऊन तिचं संरक्षण भगवंतांनी. अंबरीश राजा दुर्वास ऋषींचा शाप होणार, पण त्यांनी प्रार्थना केल्यावरून स्मरण केल्यावरून
भगवान त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्याचा शाप स्वतः घेतला, त्याचंही रक्षण केले. आणि क्षोरग्रसित द्विज गुरुचरित्राच्या 10व्या अध्यायामध्ये जी कथा सांगितलेली आहे, पूर्वकुलाचा फक्त मोठा श्रीपाद वल्लभांचा, आणि तो नवसाप्रमाणे आणखी तिथं अन्न संतर्पण करण्याकरता निघालेला असताना चोरांनी आणखी त्याचा मध्ये नाश केला. त्यावेळी श्रीपाद वल्लभाने त्या ठिकाणी येऊन सगळ्या चोरांना मारलं आणि त्याला जिवंत केलं. त्याचा नवस त्याच जन्मामध्ये आणखी फेडला गेलेला आहे, हेही उदाहरण आहे. तर असे आर्त झालेल्या भक्तांना आणखी सुरक्षित ठेवणं, नवे भक्त पुनश्यती या आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे आणखी ही लीला भगवंताने केली, भक्त संरक्षण केलं. हे श्रीपाद वल्लभ या संबोधनामध्ये आणखी ते सगळं सुशेवलेलं. आणि शेवटी प्रार्थना दिगंबरात चौथं आणखी आहे. दिगंबरा गुरु वासुदेव दत्तस्त्वं ब्रह्म कामक्रोध ग्रसित माम लभ तथैव सदिकुर्वतो. हे दिगंबरा, श्रीपाद लभ, श्रीपादवत लभ असा एक अर्थ केला. श्रीपाद ज्याप्रमाणे विष्णुरूपाने त्या गजेंद्राला द्रौपदीला, त्याचप्रमाणे अंबरीषाला आणखी भेटून त्यांचं संरक्षण केलं, आश्वासन दिलं श्रीपादा, त्याप्रमाणे मलाही आपण लभ म्हणजे आपली प्राप्ती मलाही व्हावी. कारण मीही कामक्रोध ग्रसितम. दिगंबरा गुरु वासुदेव, चौथ्या दिगंबरा याचा अर्थ सांगताना गुरु स्वरूप आहे, वासुदेव रूप आहे आणि दत्तस्त्वं ब्रह्म, दत्तरूप आपण आहात. म्हणजे ही तिन्ही रूप एकच आहे. ईश्वराचं स्वरूप, ब्रह्मस्वरूप, दत्तस्वरूप आणि गुरुस्वरूप सर्व ही एक रूपाने अनुसंधान या ठिकाणी केलेलं आहे. वासुदेव याचा अर्थही शास्त्रकारांनी केलेला आहे. वासयती भूतानी, वस धातूचा अर्थ आच्छादन कर. सर्वही भूतांना आपल्या मायेच्या आवरणाने झाकून टाकलेला आहे. अज्ञानेन आवृतम ज्ञानम म्हणजे आत्मस्वरूप भूतांना झाकलं याचा अर्थ आत्मस्वरूप त्या भूतांना काही दिसत नाहीये आणि स्वतः तो प्रकाशमान आहे. झाकून जरी टाकलेला असलं तरी आत्मरूप प्रकाशमान आहे. अशा हे वासुदेवा. आणि दत्तः त्वं ब्रह्म, आपण खरे ब्रह्मा आहात. गुरु वासुदेव दत्तात्रेय सर्वही आपण ब्रह्मरूप आहात. मूळ ब्रह्मरूपाने अनुसंधान करून प्रार्थना केलेली आहे. कामक्रोध ग्रसितम माम लभ, मला आपण प्राप्त व्हा. कारण मी कामक्रोधाने अगदी ग्रासलेलो आहे, ह्या सर्व विकारामध्ये आणखी पडलेलो आहे. म्हणून मला आपण आणखी प्राप्त व्हा. आणि तसेव झटिती वह, लवकर त्याचप्रमाणे मला आपल्याकडे न्या, अशी शेवटी प्रार्थना केली आहे. तर 3 वेळेला या मंत्रामध्ये दिगंबरा दिगंबरा अशी संबोधन 3 वेळा आलेली आहे. तर पहिल्या दिगंबरा या संबोधनाने जे जीवाचं आणखी साक्षी स्वरूप आहे, शुद्ध अहम म्हणजे सर्वसाक्षी निर्विकार अहम. आणि दुसऱ्या दिगंबर शब्दाने सर्वव्यापी सच्चिदानंद धनजय मूळ अधिष्ठानभूत विश्व ज्याच्यावरती आणखी दिसत आहे, भासत आहे, असं ते असतं. आणि ते आणि हे अहम एकच आहे. आणि त्याची प्राप्ती होण्याकरता, ते ज्ञान होण्याकरता, सगळे विकार मनातले जाण्याकरता आणि चौथ्या दिगंबर शब्दाने अनुसंधान करून संबोधन करू
श्रीपादानी म्हणजे लक्ष्मीयुक्त शक्तियुक्त आणखी परमेश्वराच्या स्वरूपाची प्रार्थना सगुणाची प्रार्थना करून आपण मला लवकर आपल्या जवळ न्या, म्हणजे आपलं स्वरूप मला प्राप्त होऊ दे, माझं जे जीवभाव तो नाहीसा होऊ दे, अशी याच्यामध्ये शेवटी प्रार्थना केलेली आहे. असा एक महामंत्र हा आहे की या महामंत्रामध्ये सगुण निर्गुण व्यापक अव्यापक सगळी जी रूप आहे या सर्व स्वरूपांचं ऐक्य कसं आहे आणि ते ऐक्य ज्ञान आपल्याला व्हावं आपण आणि कृतार्थ व्हावं असं शेवटी याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणून हा महामंत्र आणखी या संप्रदायामध्ये महाराजांनी याचा आणखी प्रचार व्हावा म्हणून या दिगंबरा ही जी आरती केली या आरतीच्या स्वरूपाने याच्या अर्थाचं स्पष्टीकरण हे महाराजांनी केलेलं आहे. श्री